धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय। अंजली दमानिया यांनी मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा गंभीर आरोप केलाय। पण ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे नेमकं काय? तर स्वतः आमदार किंवा खासदार असताना कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठल्याही आर्थिक लाभ घेता येत नाही। परंतु धनंजय मुंडे यांची व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची एक कंपनी आहे। त्यात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड आणि राजश्री मुंडे आहेत। सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगनुसार 1 रुपया जरी फायदा झाला तर तो प्रकार ऑफिस ऑफ प्रॉफिट असतो। या मुद्द्यावरून मुंडे यांचं मंत्रिपदच काय आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते। अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल मध्ये राजश्री मुंडे अद्यापही डायरेक्टर आहेत। एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे राजश्री मुंडे यांच्या आई देखील टॉप मोस्ट शेअर होल्डर आहेत। यामुळे धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात। या कंपनीमध्ये आजपर्यंत केवळ धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आलेलं होतं। दमानियांनी थेट कागदपत्र जाहीर केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढलाय एवढं नक्की। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना पाठीशी घालणार की त्यांचा राजीनामा घेऊन स्वच्छ कारभाराची ग्वाही देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।